एखाद्या बाईकडे 100 साड्या जरी असल्या तरी नवीन साडी दिसली की तिला वाटतं अरे ही कुठनं आणली, कशी मिळाली, केवढ्याला मिळाली. तीच गोष्ट क्रिकेटरची आहे. क्रिकेटरकडे 200 बॅटी जरी असल्या तरी नवीन बॅट दिसली की तुम्हाला असं वाटतं ती हाताळून बघावी. त्यातल्या त्यात जर का ती बॅट खास प्लेअरची असली तर अजून. बॅटच्या मागं खूप स्टोऱ्या आहेत. सचिन तेंडुलकरच्या बॅटचा हा फोटो बघा. या बॅटनी त्यांनी 13 इंटरनॅशनल सेंचुरीज केल्या आहेत आणि जवळजवळ 3 ते 3.5 वर्षे ही बॅट तो जपून वापरत होता. एक्झॅक्टली उलटी गोष्ट विराट कोहलीच्या बॅटची आहे. विराट कोहली बॅटच्या बाबतीत फार वेगळ्यापणाने वागतो. कित्येक वेळेला गेल्या मॅचला कुठली बॅट वापरली हे त्याला माहिती नसतं. त्या दिवशी त्याच्या हाताला ज्या बॅटचा फील चांगला येईल ती बॅट घेऊन तो मैदानात जातो. तीच भवानी तलवार मी तुम्हाला दाखवतोय. ही तीच बॅट आहे ज्यांनी विराट कोहलीनी गेल्या टेस्ट मॅचमध्ये 150 रन्स केलेले आहेत. या बॅटचं महत्त्व खूप असतं. स्वच्छ त्याचा ब्लेड पाहिजे. या ग्रेन्स ज्या तुम्हाला दिसत आहेत या एकदम सरळ पाहिजेत आणि त्याचबरोबर याच्यावरती कुठलाही मार्क न पाहिजे तर ही बॅट चांगली समजली जाते. या बॅटचा बॅलन्स फार जबरदस्त आहे. सुपर्ब. लोकांना वाटेल ही बॅट खूप जड आहे पण त्या मानाने विराट कोहलीची बॅट काहीच जड नाही. सचिनची बॅट खूप जड असायची. सचिनची बॅट हाताळायला मिळाली. विराट कोहलीची आत्ता 150 रन्स केलेली बॅट हाताळायला मिळते. म्हणून म्हणलं ना, एका क्रिकेटर करता चांगल्या खेळाडूची बॅट बघणं हा नितांत सुंदर अनुभव असतो. सुनंदन लेले, झी 24 तास, वॉन्डरर्स ग्राउंड.